नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण GCC TBC 30 वर्ड पर मिनिट या टायपिंग एक्झामच्या संदर्भाने काही चर्चा करीत आहोत। या एक्झाममध्ये एकूण आपल्याला 3 विभाग पाहायला मिळत असतात। पहिला विभाग हा आपला ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भाने असतो आणि दुसरा विभाग हा प्रॅक्टिकलच्या संदर्भाने असतो। तर आपण सध्या विभाग क्रमांक 2 बद्दल चर्चा करीत आहोत आणि विभाग क्रमांक 2 मध्ये ईमेल साठी एक प्रश्न असतो, लेटर रायटिंग साठी एक असतो आणि स्टेटमेंट रायटिंग साठी। ईमेल साठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनल वरती आहे, तो चेकआउट करून घ्या किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईल। आता मात्र आपण लेटर रायटिंग विषयी चर्चा करीत आहोत। तर विभाग क्रमांक 2 मध्ये या प्रॅक्टिकल मध्ये एकूण आपल्याला ईमेल, लेटर आणि स्टेटमेंट साठी जवळपास 58 मिनिटांचा वेळ आहे आणि या 58 मिनिटांमध्ये आपल्याला जवळपास 35 मार्कांसाठी काम करायचं आहे। सध्या आपण लेटर रायटिंग वरती फोकस केलेला आहे, तर लेटर रायटिंग साठी स्पेशली वेळ दिलेला आहे 30 मिनिटांचा। 30 मिनिटांसाठी आपल्याला खूप वेळ आहे, त्या मानाने 30 मिनिटांमध्ये आपल्याला 15 मार्कांसाठी काम करायचं आहे। वास्तविक आपण लेटर रायटिंग मध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकतो, पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो, कारण वेळ आहे अख्खे 30 मिनिट आणि मार्क आहेत 15। तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ लगेच। तर सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ लगेच। तर पहा मित्रांनो, आत्ताच सांगितल्याप्रमाणे लेटर रायटिंग साठी 15 मार्क आहेत आणि वेळ आहे 30 मिनिटांची। त्याच्यामध्ये एकूण 15 मार्कांमध्ये 2 पद्धतीने विभागणी केलेली आहे। टायपिंग साठी आपल्याला 7.5 मार्क दिलेले आहेत आणि प्रेझेंटेशन साठी आपल्याला 7.5। म्हणजे जे काही काम करायचं आहे ते आपल्याला प्रॉपर करायचं आहे। टायपिंग साठी एकाच चुकीसाठी आपला अर्धा मार्क जाणार आहे, त्यामुळे चूक करायची नाही, प्रॉपरली करायचं, ॲक्युरेसीची आवश्यकता आहे। एकूण आपल्याला एकाच चुकीसाठी अर्धा मार्क, म्हणजेच आपल्याला टायपिंग साठी 7.5। म्हणजेच काय, जर का आपले 15 चुका असतील, 15 किंवा 15 पेक्षा जास्त असतील, तर डायरेक्ट आपल्याला 0 मार्क मिळणार आहे, 0 गुण मिळणार आहे। त्याच्यामुळे टायपिंग करीत असताना व्यवस्थित टाईप करून घेणे, कुठेही चुकून न देणे। मग ती चुका म्हणजे काय, चुकाचा अर्थ काय, तर स्पेलिंग मध्ये मिस्टेक करणं, नसलेला शब्द टाईप करणं। फॉर एक्झाम्पल एखादा शब्दच नाही आणि तिथं तुम्ही टाईप केला किंवा टाईपच केलेला नाही, किंवा एखाद्या स्पेलिंगचं पूर्ण टायपिंग झालेलं नाही, या सगळ्यांना चुकांमध्ये गणलं जातं। एक्स्ट्रा स्पेस दिली ती सुद्धा, एक्स्ट्रा एंटर पडला ती सुद्धा चुकांमध्ये गणली जाते। त्याच्यामुळे ॲक्युरेसी खूप महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर येतात प्रेझेंटेशन। तर प्रेझेंटेशन मध्ये काही फारसं अवघड काम नसतं, 7.5 पैकी 7.5 मार्क मिळून जातात। प्रेझेंटेशन म्हणजे काही फार मोठी अवघड कसरत नाही आणि आजचा व्हिडिओ प्रेझेंटेशन साठीच आपण बनवलेला आहे। प्रॉपर काम केलं तर होऊन जाईल। तर मग नक्की हे प्रॉपर कसं करणार, टायपिंग कसं करणार, प्रेझेंटेशन कसं करणार, याच्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्यांनी। तर सगळ्यात पहिली गाईडलाईन्स काय आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला पत्र टाईप करून घ्यायचं आहे आणि नंतर फॉर्मॅटिंगला स्टार्टिंग करायचं आहे। त्यामुळे प्रॉपरली ते टायपिंग झालं पाहिजे। पत्र टाईप करीत असताना मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतोय, कुठेही स्पेलिंग मिस्टेक नकोय। आपल्याला वेळ खूप आहे, अर्धा तास आहे, 30 मिनिटांचा वेळ आहे, नॉट ए जोक। अर्ध्या तासात आपल्याला फक्त 2 पॅसेज टाईप करायचे राहतात आणि 2 पॅसेज म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही। तुम्ही निवांत एक एक अक्षर जरी टाईप करीत बसला तरी होऊ शकतं। याच्यासाठी 15 पैकी 15 मार्क तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात अगोदर टाईप करायचं आहे, तर मग अगोदर आपण सुद्धा लेटर टायपिंग करून घेऊया, त्याच्यानंतर फॉर्मॅटिंग कडे जाऊया। तर पहा, तुमच्या बरोबर मी सुद्धा करणार आहे, तर अगोदर मी पत्र टाईप करून घेतो। तर पहा, परीक्षेमध्ये आपल्याला या पद्धतीचा एक्झाम फॉर्मॅट राहतो, लेटर फॉर्मॅट राहतो। लेफ्ट साइडला आपल्याला प्रश्न दिलेला असतो, क्वेश्चन दिलेला असतो आणि राईट साइडला आपल्याला त्याचा आन्सर द्यायचा असतं, लिहायचं असतं, टाईप करायचं असतं। तर एकदम प्रॉपरली झालं पाहिजे ते।
तर पहा आपण लगेच टायपिंगसाठी सुरुवात करून घेऊया. थोडंसं मी फास्ट टायपिंग केलेलं आहे, फास्ट म्हणजे स्पीड नंतर वाढवलेलं आहे. तर तुम्ही काही घाबरायचे कारण नाही. टायपिंग करत असताना प्रॉपर करा, कुठेही स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका. आणि महत्त्वाची सूचना, प्रत्येक वाक्य टाईप झाल्याच्या नंतर एक्स्ट्रा स्पेस द्यायचा नाही. पहा, एक्स्ट्रा स्पेस द्यायचा नाही आणि व्यवस्थित टायपिंग करून घ्यायचं. कुठेही गडबड गोंधळ करायचा नाही, काळजीपूर्वक करायचं. पहा एकदम प्रॉपरली मी टाईप करून घेतोय. त्याच्यानंतर रेफरन्स टाईप करून झाल्याच्या नंतर स्पेस द्यायचा नाही, डेटमध्ये स्पेस द्यायचा नाही. स्पेस न देता पहा थोडंसं मला वाटते मी थोडी याची साईज वाढवतो, फॉन्ट साईज वाढवतो. परीक्षेत आपल्याला फॉन्ट साईज वाढवायची नाहीत, आपल्याला दिसत नाही स्क्रीनला म्हणून मी स्वतः वाढवतोय. परीक्षेत असं काहीही करायचं नाही. तर पहा डेटमध्ये आणि रेफरन्समध्ये मी कोणताही स्पेस दिलेला नाही. स्पेस न देता मी पुढं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण टायपिंग करून घेतो मी. टायपिंग करून झाल्याच्या नंतर आपण फॉर्मॅटिंगकडे निघूया. कोणतंही वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर स्पेस द्यायचा नाही. पहा मी स्पेस देत नाहीये आणि सब्जेक्ट टाईप करून घेतो. सब्जेक्ट नंतर रेफरन्स टाईप करतोय. कुठेही एक्स्ट्राचा एंटर दिलेला नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढेच एंटर देतोय आपण. त्याच्यानंतर पहा मी थोडंसं काय करतो, इथला पार्ट कट केलेला आहे. जे काय मी पॅसेज टाईप करतो आता तुम्ही कट केलेला आहे, तुम्ही फक्त कंटिन्यू टाईप करून घ्या. या पद्धतीनं कंटिन्यू टायपिंग झालेला आहे. मी डायरेक्ट कट केलेला आहे तो टॉपिक, आपण कंटिन्यू करून घ्या. त्याच्यानंतर पहा कुठेही मी एक्स्ट्रा एंटर दिलेला नाही, हे लक्षात घ्या. स्पेस दिलेला नाही, एक्स्ट्रा एंटर दिलेला नाही, सरसकट मी लागून सगळ्या गोष्टी टाईप केलेल्या आहेत. त्याच्यानंतर थँकिंग यू, त्याच्यानंतर खाली सर्व गोष्टी टाईप करून घ्या. कुठेही स्पेस दिलेला नाही. मी वारंवार त्याच गोष्टी सांगतोय, कारण बरेचसे विद्यार्थ्यांची अशी तक्रार राहते, सर आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत तरी देखील आमचे मार्क का कट झाले. कारण त्याचं असतं की एक्स्ट्रा कुठेतरी आपण एंटर दिलेला राहतो, स्पेस दिलेला राहतो. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण टायपिंग झालेलं आहे माझं आणि आता आवश्यकता आहे आपल्याला ती फॉर्मॅटिंगची. तर पहा आपलं सगळं टाईप करून झालेलं आहे आणि आता आपल्याला गरज आहे ती एक्स्ट्रा एंटर देण्याची. एक्स्ट्रा ऑलरेडी आपण एंटर तर दिलेले आहेत, मात्र एक्स्ट्रा एंटरची काय आवश्यकता असते, कुठं कुठं असते आणि कशी असते. तर सुरुवातीला आपल्याला काही जे हेडिंग दिलेलं आहे ते आपल्याला सेंटरला अलाइनमेंट करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे आणि त्याला एक्स्ट्रा एंटर एक द्यायचा आहे. पहा आपल्याला एक्स्ट्रा एंटरची गरज आहे, आवश्यकता आहे. मी थोडेसे एक्स्ट्रा एंटर लावून घेऊया आपण अगोदर आणि त्याच्यानंतर फॉर्मॅटिंगला निघूया. तर पहा ॲड्रेस नंतर एक एक्स्ट्रा एंटर पाहिजे आपल्याला. आपल्याला एकूण 6 एक्स्ट्रा एंटरची आवश्यकता आहे. तर ते 6 एक्स्ट्रा एंटर कुठे कुठे द्यायचे पहा. अगोदर हेडिंगच्या नंतरच पहिला एक्स्ट्रा एंटर आहे. त्याच्यानंतर जे काही रेफरन्स किंवा डेट आहे त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर आहे. याच्यामध्ये काळजी घ्यायची की एक्स्ट्रा स्पेस नाही राहिला पाहिजे. म्हणजे आता डेट नंतर लागूनच मी घेतलं ना कर्सर, किंवा पुणे नंतर एक्स्ट्रा एंटर देताना मी लागून घेतलेला आहे कर्सर, त्यामुळे कुठेही गडबड करायची नाही. एक्स्ट्रा स्पेस सिलेक्ट होऊन नाही द्यायचा. त्यानंतर रेफरन्स नंतर एक गरज आहे आपल्याला. त्याच्यानंतर थेट खाली येतोय मी. थेट खाली आपल्याला यायचं आहे युअर्स फेथफुली पशी आणि युअर्स फेथफुली आणि झोनल मॅनेजरमध्ये आपल्याला आवश्यकता आहे 2 एक्स्ट्रा एंटरची. तर पहा कर्सर एकदम शेवटाला घ्यायचा आहे आणि 2 एंटर एक्स्ट्रा द्यायचे आहेत. एकूण 2 एक्स्ट्रा एंटर दिले. ठीक आहे, एकूण 6 एंटर आपण दिलेले आहेत. एकूण 6 एंटर दिल्याच्या नंतर आपल्याला आता आवश्यकता आहे ती फॉर्मॅटिंगची. तर फॉर्मॅटिंगमध्ये पहिल्यांदा हेडिंगला काय सांगितलेलं आहे, बोल्ड करायचे, अंडरलाईन करायचे आणि ॲड्रेस आणि हेडिंगला सेंटर अलाइनमेंटला अप्लाय करायचं आहे. त्यात सुरू करूया. अगोदर आपल्याला कशाची आवश्यकता आहे, हेडिंगला बोल्ड करायचं आहे. एकूण 6 एंटर एक्स्ट्रा आहेत. एक्स्ट्रा एंटर दिल्याच्या नंतर फॉर्मॅटिंगला लागायचं आहे. आता प्रॉपरली आपलं टायपिंग झालं आणि टायपिंगच्याचे 7.5 मार्क आणि फॉर्मॅटिंगसाठी 7.5. मग यांना मी केलं बोल्ड आणि अंडरलाईन.
जे काही आपलं हेडिंग आहे त्या हेडिंगला आपल्याला बोल्ड आणि अंडरलाईन करायचं आहे. फॉन्ट साईज मध्ये काहीही करायचं नाही. मी फॉन्ट साईज मगाशीच बोललो आपल्याला दिसत नव्हतं म्हणून मी जाणीवपूर्वक घेतलेली आहे बदलून. त्यानंतर या दोघांना सोबत सिलेक्ट करून करायचं आहे सेंटर अलाइनमेंट. दोघांना सोबत सिलेक्ट करायचं आणि सेंटर अलाइनमेंट. त्याच्यानंतर पहा रेफरन्स आणि डेट मध्ये मी एक्स्ट्रा स्पेस दिलेला नाही. चेक करा, स्पेस एक्स्ट्रा दिलेला नाही. आणि यांच्यामध्ये आपल्याला द्यायचे आहेत एकूण 4 टॅब. एकही एक्स्ट्रा द्यायचा नाही, एकही कमी द्यायचा नाही. किती द्यायचे? 4. एकूण 4 टॅब दिल्याच्या नंतर सब्जेक्ट यांना काय करायचं आहे पहा. एकूण 4 टॅब जर आपण दिलेले आहेत जावं क्रमांक आणि दिनांक मध्ये किमान 4 टॅब द्यायचे आहेत. त्याच्यानंतर पहा आपल्याला संदर्भ आणि विषय रेफरन्सेस आणि सब्जेक्ट यांना काय करायचं आहे 2 टॅब की द्यायचे आहेत आणि बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचा आहे. किती टॅब की द्यायच्या? 2. तर पहा 1 आणि 2 आणि त्याला बोल्ड करायचं. सिलेक्ट. एक लक्षात घ्या एक्स्ट्रा स्पेस झाली नाही पाहिजे सिलेक्ट. प्रॉपर सिलेक्शन घ्यायचं आणि बोल्ड. दुसरी सूचना याच्यामध्ये कुठेही शॉर्टकट वापरायचे नाही. तुम्ही म्हणाल जर आम्ही कीबोर्डचे शॉर्टकट वापरले, अजिबात नाही. सगळं काम माऊसनेच करायचं. प्रॉपरली माऊसने काम करायचं सगळं. आणि मग याला पण केला आपण बोल्ड. त्याच्यानंतर पहा आपल्याला टॅब की द्यायची आहे. आता काय द्यायचं? टॅब की. कुठं कुठं टॅब की आहेत तर जे काही आपल्याला थँकिंग यू आहे त्याला एक टॅब की द्यायची आहे. आणि पॅरेग्राफचे जे काही स्टार्टिंग आहेत प्रत्येक पॅरेग्राफचे स्टार्टिंग त्यांना एक टॅब की द्यायची आहे. तर बाकीच्यांना कुठे टॅब की देण्याची आवश्यकता नाही आहे. जसं प्रश्नात दिले तसंच पाहायचा. पहिली गोष्ट प्रश्नाला एकदा चेक करायचं. प्रश्नामध्ये जर टॅब की असेल तर मग आपल्याला द्यावीच लागेल, प्रश्नच नाही. आणि जर प्रश्नात एखाद्या वेळेस दिलेली नसेल, दिलेलीच असते एखाद्या वेळेसचा प्रश्न आहे तर त्यावेळेस द्यायची नाही. मग थँकिंग यूला मी एक टॅब की दिली. आणि त्याच्यानंतर पहा आपल्याला पॅरेग्राफमध्ये जिथं जिथं आपला पॅरेग्राफ सुरू होतो तिथं तिथं आपल्याला टॅब कीची आवश्यकता आहे. एकच, हे लक्षात घ्या, एकच टॅब की द्यायची, डबल द्यायची नाही. चुकून जर एखादी पडली तर तुम्हाला 0 मार्क मिळून जाईल, कारण सगळ्या चुकांमध्ये ते गणलं जाईल. तर प्रॉपरली आपण टॅब की दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं, डिअर सरला घ्यायचं नाही. पॅराग्राफचा स्टार्टिंग ते कुठपर्यंत? थँकिंग यू पर्यंत. या सगळ्याला सिलेक्ट करायचं आणि याला करायचं जस्टिफाय. होम मेनूमध्ये जस्टिफाय अलाइनमेंट अप्लाय करायची. जवळपास आपलं 90% काम संपलेलं आहे. 90% काम संपलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचंय, युअर फेथफुली आणि झोनल मॅनेजरला आपल्याला काय करायचं आहे 3.5 या इंडेंट वरती आणून सेट करायचं आहे. मग मी केलं सिलेक्ट करायचं आणि 3.5 ला आणून सोडायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला जावं लागेल होम टॅबला. पहा तुम्ही टॅबकन देऊ शकता किंवा थेट त्याला आपण रुलर लाईनने ओढून पण आणू शकतो. पण उगाच रिस्क घेण्याच्या ऐवजी होम मेनूमध्ये वरती इंडेंट दिसतात, त्या इंडेंटला क्लिक करा आणि 3.5 वरती आणून सेट करायचं आहे. आपली रुलर लाईन जी आहे ती 3.5 वरती आली पाहिजे. तर पहा आता रुलर लाईन माझी 2.5 वरती आहे. मला अजून 2 टॅब की द्यायचे आहेत किंवा 2 इंडेंट द्यायचे आहेत, 1 आणि 2. आता ते प्रॉपर 3.5 वरती आलं. वरती रुलर लाईनला आपण चेक करू शकतो 3.5 वरती तो सेट झालेला आहे. आणि आता काय करायचंय, सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायची. मग सेंटर अलाइनमेंट साठी बरोबर आपल्याला पुन्हा यावं लागेल होम मेनू आणि सेंटर अलाइनमेंट. तर पहा या ठिकाणी आपलं 100% पत्र टाईप करून झालं. 100% पत्र आपलं फॉर्मॅट करून झालं. आता हे जे खाली गेलेलं आहे ते जाऊ दे, त्याची काही घेणं देणं नाही. परीक्षेला जरी गेलं तरी टेन्शन घ्यायचं कारण नाही. त्याच्यानंतर पहा 100% काम झालेलं आहे आपलं. 3.5 वरती आपण सेट केलेलं आहे. कुठेही एक्स्ट्रा एंटर द्यायचा नाही. आणि जे काही एनक्लोजर आहे ते आपल्याला लेफ्ट मार्जिनला ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा स्पेसही द्यायचा नाही आणि एक्स्ट्रा एंटरही द्यायचा नाही. तर ऑलरेडी आपला तो डेटा लेफ्ट अलाइनलाच आहे. एनक्लोजर आपला लेफ्ट अलाइनमेंटलाच आहे. तर या ठिकाणी जवळपास आपलं 100% काम झालेलं आहे. 15 मार्कांसाठी हे काम करायचं आहे. याचा पुन्हा सराव करीत राहा. नक्कीच तुम्हाला 15 पैकी 15 मार्क मिळत जातील.
तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आतापर्यंत तुम्ही लाईक केलेला असेल. कमेंट करा जर काही वाटलं असेल तर, किंवा नवीन अजून व्हिडिओ आवश्यकता असतील ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भात कमेंटमधून कळवा. धन्यवाद.